मी आलोच रांडीच्या हात दाखव त्याला. लाज बालक जरा काहीतरी उतरला एकदा आमची जिरली चालू खाली गोरबड आहे ते. चल पकडू नमस्कार राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जात आहोत गोरखगडला. आपल्यासोबत आपले दोन मित्र आहेत. हे बघा काय करा बरं. आता इथे आम्ही मुरबाडला आलोय, ठाण्यामध्ये. आता आम्ही इथे मुरबाडवरून जी बस पकडली तिथून आम्ही नारिवलीला उतरलो आहे. आणि नारिवलीवरून आपल्याला पुढे चालत जायचं आहे, कारण की ती गाडी पुढे नाही जात. इथून 2 किलोमीटर असं चालायचं आहे. तर आता मित्रांनो आपल्या इथून देहरीला जायचं आहे. देहरी त्याचा बेस पॉईंट आहे. आणि बघा इकडे गाडी वगैरे येत आहेत. मी आलोच रांडीच्या हात दाखव त्याला. खाली तर मित्रांनो आपण चाललोय आता गोरखगडला. आता आपण कुठे चालत चाललो? आपण नारिवलीतून चालत चाललोय देहली पर्यंत. पुढे प्रतिकेश आणि सर्व चालतात. हाय करा रे मित्रांनो. प्रतिकेश मंडळी, नारिवली आणि दहेरीच्या मधला जो पॅच आहे ना रस्त्याचा, जो आम्ही आता चालतो, तिथला व्ह्यू आहे कडक दिसतो. हे बघा आजूबाजूला मस्त झाडी आहे, घनदाट जंगल आहे सगळं, मस्त एकदम व्ह्यू. असा व्ह्यू कधी मुंबईला बघायला भेटतच नाही. आपल्या गावच्या ठिकाणी असं असतो. चला बघूया आता पुढे आपण जातोय दहेरी गावामध्ये. तर मित्रांनो आता पोचलो आहोत आम्ही गोरखगडाच्या प्रवेशद्वाराकडे. इकडे आहे बॅग घेऊन काय करायचं आहे? हा प्रवेशद्वार आहे गोरखगडाचा. इथून आपल्याला वरती जायचं आहे. हे बघा मित्रांनो, इथे गोरक्षनाथांचं मंदिर आहे. जय श्री विठ्ठल रखुमाई. चला मित्रांनो, आता इथून गड चढायला सुरुवात आहे. बघा माकडे बघा कसे उड्या मारतायत. इकडून बघा, इथून हा एंट्रन्स आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. सुरुवात बघा मित्रांनो, सुरुवात बघा. आमच्या सड्यावर जायला म्हणजे पावसाळ्यात तू कसं ट्रॅक करतात माझे पाय तर मित्रांनो, 9:45ला ट्रेक चालू केला आहे आम्ही. आणि बघू आता किती वाजता वरती पोचतोय आम्ही. मंडळी तिघच चाललो आहे मी. हा दीपक आहे आणि पुढे आहे तो सर्वेश आहे. सर्वेश आम्हाला आज लीड करतोय. आजूबाजूला झाडी बघू शकताय बघा, आणि जंगल आहे आणि जंगलामधून वाट आहे. तर मंडळी, तुम्ही थोडा वरती चढून आलात की तुम्हाला वरती सपाट लागेल असा. हे बघा तुमचं पूर्ण सपाट आहे. मग 15 मिनटं वरती चालत आल्यावरती असा सपाट लागतो. आणि बघूया आता पुढे किती हा सपाट आहे आणि
वरती किती चढायला आहे ते. चला. आणि मित्रांनो, असं ट्रेकिंगला येता वेळी पाणीसुद्धा सोबत घेऊन या पुरेसा. आणि इलेक्ट्रिकल पावडर घेऊन आलं तर बेस्ट आहे. ते पाण्यामध्ये टाकायचं आणि प्यायचं. थकवा निघून जातो त्याच्याने. बघा मित्रांनो, आम्ही आता इथे आलोत. हे बघा असा कचरा कसा टाकून ठेवला इथे. तसे तुम्ही काय पाण्याची बॉटल वगैरे काय स्नॅक्स वगैरे घेऊन याल ना, ते तुम्ही परत रिटर्न घेऊन जाते प्लॅस्टिक वगैरे. याच्या गडावरती असा कचरा करू नका. इथे अर्ध्यामध्ये आलो आहे आणि बघा दिसत नाही फ्लेवर. भाई दमलाय आमचा आता. दीपक भाऊ हे दीपक भाऊ दमले जातात. दमलाय, खूप दमलोय. जाऊ आता पुढे, बघू किती चढायचं अजून. अजून काय अजून काय ना, तू पण पाणी पिऊन घे. ठीक आहे, आता मी पण पाणी पितो थोडा इथे आणि मग चढायला सुरुवात करतो. एका ठिकाणी आराम करून थोडं पाणी पिऊन आता परत चढायची सुरुवात केली. जाऊया चला वरती. बघा पाठवून येतात दोघं जण. चला. दीपकचा फर्स्ट टाइम ट्रेक आहे. पहिल्यांदाच तो आलाय ट्रेकिंगला. ते चेहऱ्यावरती थकवा कसा जाणवतोय. चेहरा दाखव. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. होऊन जाईल. आता येत जा आमच्यासोबत. ठीक आहे. एकदा सवय झाली की होऊन जाईल तुला. उद्या पाय पण दुखतील तुझे. हां, आमचे पण दुखतील, सवय कर. तुम्ही बघू शकता. हे बघा, हा आहे गोरक्षगड आणि हा मच्छिंद्र शुल्क आहे. त्या बाजूलाच आहे. गुरु शिष्याची जोडी. एक गोरक्षगड आणि मच्छिंद्र शुल्क. हे बघा मित्रांनो, वरती आल्यावरती हा पठार लागेल तुम्हाला. बघा इथून व्ह्यू बघा, काय खतरनाक वाटतो इथं. हे बघा, इथे मध्ये बेंच आहे. बघा व्ह्यू बघा, काय खतरनाक आहे. मित्रांनो, व्ह्यू पॉईंट तर आपण बघितला. आता तिथून आपण गड चढायला सुरुवात करूया. बघा गड बघू शकता तुम्ही. जवळ झालं आपण. आता इथून सरळ वरती जायचं आहे. काय व्ह्यू दिसतो यार, खतरनाक. आणि ह्या ट्रेकला परत मी पावसामध्ये येणार, नक्की येणार. हे बघा, पावसामध्ये काय खतरनाक व्ह्यू दिसत असेल. मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी पोचले आहोत आणि इथून पाहायला चालू होत आहे. ते बघा, ते वरती त्या दरवाजापर्यंत. आणि दीपक पहिल्यांदा असं. आणि दीपक पूर्ण थकला आहे बघा. चला बघूया दीपक गड पूर्ण चढतोय की नाही. चल दीपक, कम ऑन दीपक, यू कॅन डू इट. येस. दीपकची सुरुवात केली करायला. दीपकचा उत्साह बघा किती आहे. वरती जाऊन बघूया किती हा उत्साह किती टिकवतोय. काही ट्रेकर्स खाली उतरतात आणि आमचा दीपक भाऊ बघा, उत्साह बघा त्याचा. चला जाऊया. चढतो वरती. रशी बांधली नवीन, थोडा इझी आहे. काढायचे तो वरती जायचं नाही शकता बघा. ही रशी बांधली इथे. चला जाऊया वरती.
हो हे बघा हा पॅच बघा, इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि तो तिथे दरवाजा आहे तो बघा. सर्विस जातोय आता. आपण चढूया. दीपक चढलाय वरती. जमलास? अजून एवढा वरती जायचं आहे. सो फायनली मित्रांनो चढलो वरती. बघा इथे दरवाजा आहे. इथे दरवाजावरती फोटो काढायला गर्दी बघा किती. हे सर्व आता वरून खाली उतरत आहेत. बघा गर्दी आहे पुढे. फोटो काढतात सर्व. मित्रांनो आपण गडावरती 11 वाजता पोहोचलोय. एक दीड तास झाला आहे वरती यायला. चला मित्रांनो आता परत स्टार्ट करूया. इथे थोडा आराम केला, आता वरती जाऊया. चल. हे बघा पॉइंट आहे एक. खतरनाक आहे रे. अरे जागा भरपूर आहे, असं काय नाही. पोरी चढू शकतात. 2.5 वर्षाची पोरगी वर चढून गेली बघ. आणि पुढे बघा हा तुझ्या लाज बालक जरा काहीतरी. खाली येताना अटकलं ना वरती आहे तर आपली अरे आपल्या इथं गावामध्ये वाटलं चल. कारण त्यांच्या रशी लटकाचं वरून खाली सुटायचं. म्हणजे ते काहीतरी सोडतील त्या ह्याच्यामध्ये पाहिजे असते ती. आरामात एकदम. पर्यंतच आहे. चल कमान दीपक, ये महाराजांचं नाव घे आणि सुरुवात कर. चल चौकात जा. थांबा थांबा, येत आहे वरती. चल चल. थांबा वरतीच थांब जरा, खाली वर येतो. चल 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 चल. चल रे. अरे एवढा आलं ते दीपक. माझी पण फाटली होती तिथं. चल परत खाली आलतो माहिती का, बसलो परत वरती गेलो. काय बोलतोय. चल बाय. दीपक भाऊनी हार मानले. आरामात आहे. हा इथे दुसरा पाय ठेवला असतात. इथं पाय ठेवायला आहे ना. त्याला उतरायला जमत नाही. थोडासा आरामात आहे. आरामात आहे. थोडा खाली आहे. ए यार तू उलटा फिरूनच ये. चला मित्रांनो आता आम्ही जातो वरती. बॅग राहिली. मला काय वाटतं इथनं उडी घालतो हे बाई उडी टाकू नको. खतरनाक पाहिजे बाई. ते पाय ठेवायलाच नाही जागा. चढला आहे का. तो पण इथे आम्हाला उतरवायला ये. भाऊ उतरला एकदाचा. आमची जिरली चालू खाली. चला आता आम्ही चढतो. एसी लाभ इथे पकडायला फक्त. सर्व चढतोय. आणि हा इथे ठेवलास पाय. हा इथे पाय ठेवलास. बघा, इथे शिलालेख लिहिलेला आहे. कोणत्या भाषेत लिहिलेलं का माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करा. चला आता मी जातो वरती. या ना यार. आता एवढं तुला आणली म्हणून, किती म्हणून आणली तुला. तुझे थांब. आम्हाला आवाज भीती वाटते.
चालू आहे की तर आमचा प्रथमेश जातो हा, मी प्रथमेश ट्रेकिंगला चालू करतोय. तर मोस्ट इथला पॅच डेंजर होता. तुम्ही मागाशी बघितला असेल तर एक मुलगा किती कष्ट घेत होता उतरायला. आता आम्हाला किती वेळ लागतो किती उतरायला बघू. जरा तुमचा कॅमेरा. चला हे बघा इथे असे खाची दिलेत पकडण्यासाठी. दीपक बाय ये 2 मिनिटं देतो. चल येतो बसून राहा. हे बाय दीपक कॉल देतो ना मला इथं पकडायला ये उतरताना. चला स्टार्ट. मोस्ट डेंजरस स्पॉट. बघा इथे वरती चढलं. या साईडला एक पाणी गुफा आहे. पाण्याची टाका मोठा आहे आणि वरती येताना चढ असल्यामुळे खूप दमछाक होते. बाकी काय नाही, बस स्टॅमिना राहायला पाहिजे वरती चढेपर्यंत. बघा हे इथं इकडे आल्यावरती इथे तुम्हाला गुफा दिसेल. माकडं वगैरे आहे तिथे. चला जाऊया गुफेमध्ये जाऊया जरा. चला गुफेमध्ये. हे बघा ही एवढी मोठी गुफा आहे. 50-60 माणसं राहू शकतात एवढी मोठी गुफा आहे. इथे तुम्ही कॅम्पिंग सुद्धा करू शकता. जर कोणाला कॅम्पिंग करायचं असेल तर इकडे वरती येऊन कॅम्पिंग सुद्धा करू शकता. हे बघा इथे चुला वगैरे पेटवलेला आहे. इकडे असे कॅम्पिंग करतात. जे ट्रेकर्स येतात रात्रीच्या वेळेस इथे कॅम्पिंग करून परत वरती सकाळी गड चढायला सुरुवात करतात. तर आपण पण आता जाऊया वरती. माकडं बघा. आय थिंक ह्या साईडून आपल्याला जायचं आहे सरळ. माकडं खूप आहे तिकडे. हा पाण्याचा टाका इथे. हे माकडं बघा फिरताय तिकडे. इथून आपल्याला वरती जायचं आहे. चल बे चल. क्या बे. चला जाऊया वरती. इकडे पाण्याचे टाके खूप आहेत. हे बघा इकडे पुढे आल्यावरती पण बघा इथे एक आहे. हे बघा हा एक आहे. अजून इथे पुढे एक आहे. लाईनमध्येच आहे ते बघा. इथे ह्याच्यामध्ये तर पाणी आटलं आहे बघा. ह्याच्यामध्ये पाणी आहे अजून खूप. हा बघा हा मोठा टाका आहे एकदम. खाली बघा खोल बघा किती आहे. चला जाऊया. बघा ही शिडी चढून आपल्याला वरती जायचं आहे. इथून आपल्याला वरती जायचं आहे. बघा 85 डिग्रीमध्ये आहेत पायऱ्या. इथून वरती जायचं आहे. आणि ही जी सीडी आहे ती फिक्स नाही केलेली आहे, अशीच लावलेली आहे. एक कॅलॉट. काय करत नाही. काय नाही करत. खा तू खा. बाय. काय खातोय ए बाई. इकडे बघ. ए लेका काय खातोय काय तू. चल बाय. आम्ही जातोय आता वरती. या शिडीवरून येताना जरा जपून यावं लागतं. बघा आता इकडे या साईडला बघा. इथून वरती जायचं आपल्याला. सर्वेश येतोय. चला जाऊया. दीपक खालीच थांबलोय आणि आम्ही दोघं आता वरती जातोय. इथे एक मोस्ट डेंजरस एकदम आहे बघा शिड्या बघा.
किती राम राम आला चलो भाई जाते. इथे ग्रिपसाठी सुद्धा आहे बघा, ग्रिप पकडायला आहे. चला जाऊया. इथे वरती आल्यावर मला ठिकठिकाणी पायऱ्यांवरती ग्रिपसाठी खाचे दिलेले आहेत. हे बघा असे खाचे दिलेत. थोडासाच राहिला आता. ट्रेकर्स मंडळी अजून चढलेत वरती. चला मित्रांनो जाऊया, उशीर होतोय. हा एकदम डेंजरस आहे इथे पॅच, बघू शकता. पायाची आणि हाताची ग्रिप दोन्ही बनवावी लागते इथे. इथून आता वरती जायचं आहे. येत असेल बघ, आलंय काय बघ. अशक्य आणि सुंदर सह्याद्री. हे बघा, हीच ती डोंगर रांगा बघा. आणि हा मच्छिंद्र शुल्क आहे. चला जाऊया वरती. आलो शेवटीला. हे बघा इथे शिवमंदिर आहे गडाच्या टोकावरती. बघा खालचा व्ह्यू बघा. इथे वरती ट्रेकर्स मंडळी थांबलेत. बघा किती लहान मुलगी आले वरती. इथे शिवमंदिर आहे, महादेवाचं मंदिर. पाया पुढे आपण आणि जाऊया नंतर खाली. बघा इथून क्लाइम्बिंग करतात खाली. रस्ता टाकून खाली जाते इथून डायरेक्ट खाली. काय सर्वेश भाऊ, कसा एक्सपिरियन्स वाटला? मस्त. सेकंड टाइम आहे ते, मला तरी पण भीती वाटली. सेकंड टाइम. ठीक आहे मित्रांनो. आणि पावसामध्ये परत आम्ही येणार एकदा तरी. पावसा येणार आहे नक्की येणार. आणि दीपकला पण वरती चढायला लावणार. आता त्याला खालीच ठेवलं. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा त्याला वरती येऊ आणू. ठीक आहे चला आता महादेवाचं दर्शन घेणार आणि खाली जाणार परत. काढायचे नंदी महाराज. हरी शिव शंभो, जय भोलेनाथ. मंदिर आहे. चला क्लाइम्बिंग करत आहेत, खाली जात आहे तिथून रस्सा बांधून. बघा लहान पोरगी बघा एवढी वरती गड चढून आले आणि आपला दीपक भाऊ खालीच थांबलाय. बघा मित्रांनो वरती आल्यावरती इथे वरती ध्वज आहे, त्या साईडला बघा ध्वज आहे आणि इकडून आहे बघा व्ह्यू बघा खतरनाक एकदम. बघा
फुल व्ह्यू. तर मित्रांनो, या गडाचा इतिहास म्हणजे शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गडाला खूप महत्त्व होते. आणि या गडाची भौगोलिक रचना पाहता या गडाचा वापर आजूबाजूच्या गाड्यांवर किंवा व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी बहुतेक केला जात असे. आणि मित्रांनो, या गडाचे नाव गोरक्ष असे गोरखनाथ नाथ संप्रदायामधले एक असे गोरखनाथ होते. त्यांच्यावरून या गडाचे नाव गोरखनाथ गड असे पडले. तर मित्रांनो, आता आपण गड उतरायला सुरुवात करूया. कारण की जो आपल्यासोबत आलेला दीपक तो अजून खालीच थांबला आहे आणि आम्ही दोघं वरती आलेलो. तर आता आपण पण जाऊया खाली. चला मग. आणि शेवट पण खालीच करूया आपण. हे बघा, इथून असं उतरायचं आहे खाली. फुल स्ट्रेट आहे. इथून आरामात उतर. काही ट्रेकर मंडळी अजून वरती येत आहेत. खतरनाक पॅच आहे. आरामात भाई. मित्रांनो, येताना एक लक्षात ठेवा की तुमची बॅग आहे ना, उतरताना मागे लागण्याची शक्यता जास्त असते. तर मागे लागून तुमचा बॅलन्स पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे असं क्रॉस उतरणं चांगलं असतं. तर मित्रांनो, आता आपण खालीच भेटू. कारण की हा खूप डेंजरस पॅच आहे. इथे कॅमेरा पकडायला नीट भेटत नाही. त्याच्यामुळे आपण खालीच भेटू. चला तर. मित्रांनो, आता हा पॅच आम्ही उतरलो आहे. हा बघा, तिथून वरतून आम्ही उतरलो आहे आता. आणि आता इकडे या गुफेच्या पॅचला जातो आणि तिथून डायरेक्ट खाली. चला, इथून जाऊया आता सरळ खाली. हा गुफेचा पॅच आहे. मग तुम्हाला गुफा दाखवली ना, तिथे. चला जाऊया आता पुढे. चला जाऊया. Light up the night. हे बघा मित्रांनो, आपण जे वरतून बघितले ना, रॅपलिंग करून येत होते, ती रशी आहे बघा. इथे टाकलं नाही आणि ते गुफेच्या इथे उतरतात ते. चला दाखवतो पुढे. हे बघा, इथे रशी आहे, रोप आहे, वरतून येते. चला जाऊया. तो बघा आमचा गाडी आला त्या वरती. इथेच थांबलाय तो. नाही, वाटतं थोडं इथंच थांबला. तुम्ही जाऊ ना वरती. हो, वरती थांबला. गाणं होतं आरामात चढा नाही, आराम होतं. ट्रेक आलाय आधी. हा, मी एकदा येऊन गेलोय. नाही, हा पहिल्यांदा आलाय. मी इथे पहिल्यांदा आलो. तुला काय वाटत नाही? सवय आहे ना. तो दीपक खाली थांबलाय. ए दीपक, ये इथून घ्यायला ये. अपलोड करतो का ते? हो हो, काय नाव? कारभारी ब्लॉग्स, द कारभारी ब्लॉग्स. आताच रिसेंटली चालू केलाय. कसला? नमस्कार मंडळी. हे बघा, हे आपले बेळगावातले मित्र भेटलेत आणि आता आपल्याला सबस्क्राईब केलंय. तुम्ही हे पण बघा, करा. बघून घ्या. आम्ही पण करा. केलंय. तुम्ही पण करा. लय हार्ड आहे. लावा ताकद. नावात आम्ही नाही वाकत. आमचा बिट्टू भाई, त्याला पहिला घ्या. हे बघा, गोव्याला जाणारा माणूस किल्ल्यावरती आला फर्स्ट टाइम. दरवर्षी म्हणतोय की मी पुढच्या वर्षी येत नाही, पण येत आहे. छान आहे, छान आहे. गड पहिल्या आपल्या वर्षी महाराजांचे आला. गड केले फिरलेच पाहिजे. होय, म्हणून त्याला वडून येतो आपण. हा. सोडून घेतला सर. अजून यांची माणसं वरती गेले. चला दादा, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.
आरामाचा द कारभारी ब्लॉग रत्नागिरीचे बरोबर हा युट्यूब हा ब्लॉग 100% भाई बघा सर्च करा. इंस्टाला आहे पण आता रिसेंटली चालू केलं इंस्टावरती पण. हे बघा सर्वेश भाऊ आता जात आहेत खाली. सॉरी सर्वेश भाऊ जात आहेत खाली आणि आपला दीपक भाऊ ते बघा घेतोय त्याला. हा बघा इथेच त्यांनी गिव्ह अप केलेलं. इथे खाली पायरी आहे ना. आरामात हा या आरामात. इथे खाली बघ ना, इथे खालच्या बाहेरला भाई कठीण वाटतोय. मी उतरेन ना. उतरशील मी सांगतो असं उतर. मी थांबतो इथे. चला भाई आता आपली वारी. तू मोबाईल धरून ठेवता याला उतरवतो. खूप डिफिकल्ट पॅच आहे. आमचा प्रथमेश उतरत आहे इथून. जरा चढा पुढे पाय. ओके हे माझी बाई इथून करणार व्हिडिओ. हे सर्व माझी इथे कर. फोटो पण नाही आता. सेकंड टाइम. चलो भाई फायनली उतरलो खाली. थांबायचं नाही ना आता. आता जाऊया दरवाजाजवळ. जाऊया. चला भाई आता दरवाजाजवळ खाली. गोरबड आहे इथे. चल पकडू. पकडू नका. नाही पकडत नाही. मस्करी करतोय. आता वरती चढतायत. कुठे गोरगोड जाऊया खाली. हे बघा इकडे आहे. नाही उडू टाकत. काय बोलतो छोटंसं. चलो चलो चला बाई आलो एकदाच. खाली जा आणि माझ्या आता इथून फक्त आपल्याला खाली जायचं आहे. हा काय एवढा डेंजरस नाही इथे. जो काय होता तो फक्त होता तो फक्त वरती होता. आता इथे एवढं काय नाही. हे बघा इथून तुम्ही आरामात उतरू शकता. तरी पण आमचा हा दीपक भाऊ आहे बघा. काय ना हा तरी पण घाबरत होता. काय नाही रिस्क आहे सगळी. हे बघा समोर व्ह्यू बघा. व्हिडिओ बनला नाही. वा 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 वा. तो मित्रांनो आता आले आम्ही खाली. हे बघा आता काय सरळ रस्त्याने चालायचं आहे. त्यामुळे एवढं वरती जे कठीण होतं ते आम्ही करून आलो. आता बघा. आता अरे पहिले व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये. हे बघा आलो आम्ही इथे. हा वरती गड. भावा याला फेमस करूया इंस्टाग्राम वरती. चला आता आपण कुठे थांबणार नाही. आता आपण डायरेक्ट तिकडे खाली बेसवरती जाऊ आणि तिथे थोडा नाश्ता वगैरे करू. बिस्किट वगैरे काय आणलेले ते आणि खाली एक हॉटेल आहे तिथे बघू आता काय. हा बघा मित्रांनो मग असे या मंदिराजवळ आपण आलेलो. हा मंदिर मग अशी तुम्हाला सांगितलं नव्हतं हे कोणते देव आहे ते. हे कालभैरव आहे. वरती आम्हाला एकाने सांगितलं की हे मंदिर कालभैरवाचं आहे. चला जाऊया. आणि आता आपण डायरेक्ट खालीच भेटू बेसवरती. चला जाऊया. भाग 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 भाग. परत मित्रांनो खालच्या पठारावरती आलो आहे आम्ही. म्हणजे समजा ना 50% गड उतरलो आहे आम्ही. मगाचा व्ह्यू आणि हा इकडे गड बघा इथे. तिथे तुम्हाला मंदिर दिसत असेल. हा बघा झूम करतोय. आहे ते वरती मंदिर आहे. आता आपल्याला इकडे जायचं आहे खाली. चला भेटूया बेस विलेजला. मंडळी फायनली आम्ही खाली बेसला आलो. हे बघा हा मंदिर आहे इथे. फायनली आलो. दीपक भाई सर्वेश भाई खूप एन्जॉय.
खूप एन्जॉय केलं. खूप एन्जॉय केलं. तुम्ही आणि आता याला फेमस करायचं आपल्याला काय पण. आणि मंडळी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा कमेंट करा आणि कमेंट करा आणि बस. घंटा वाजवायला विसरू नका. आणि हा बाजूचा बेल आयकॉन वाजायला विसरू नका. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ट्रेकिंगला. बोलत रे कसं बोलतात बाय.